रबाळे पोलीस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन मुलीसोबत इंस्टाग्रामवर ओळख करून एका 24 वर्षीय इस्माने मैत्री केली। मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यावर आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर एरोली डीमार्ट परिसरात तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। पीडिता गरोदर राहिल्यावर तिच्या घरच्यांनी रबाळे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंद केल्यावर रबाळे पोलिसांनी तांत्रिक तपासण्याच्या आधारावर आरोपी आकाश प्रकाश मोरे वय 24 वर्ष राहणारे घनसोली याला रबाळे रेल्वे स्थानक परिसरातून पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। आरोपीला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। रबाळे पोलीस स्टेशन 31 जानेवारी 2025 रोजी 83/2025 नुसार पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी था आकाश प्रकाश मोरे याने पीडित मुलगी 17 वर्ष ह्या मुलीशी इन्स्टाद्वारे मैत्री करून एप्रिल 2024 ते नोव्हेंबर 2024 अंतर्गत इन्स्टाद्वारे कॉन्टॅक्ट करून तिच्याशी प्रेमाचे नाटक करून लग्नाचे आमिष दाखवून त्याचे शारीरिक संबंध करून तिची इच्छा नसतानाही तो त्याच्याशी लग्न करतो प्रेम करतो वगैरे म्हणून इच्छा नसतानाही तिला गर्भवती केले। त्याच्यानंतर सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, त्यानंतर ॲडमिन सर बनसोडे सर, त्यानंतर क्राईम सर वेद पाठक सर आणि तसेच DBच्या स्टाफ यांच्या अंतर्गत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सदर गुन्ह्याचा म्हणजे तपास करणं इतकं सोपं नव्हतं, कारण इंस्टाग्रामद्वारे तो कुठं होता काय त्याचं काहीच आता पत्ता नव्हता आणि त्याचे बरेच इंस्टाग्रामचे अकाउंट होते। आम्ही कसोशीने तपास सापळा रचून रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीत सापळा रचून सदर आरोपीचा शोध घेतला आणि त्याला सदर गुन्ह्यात अटक करून सदर आरोपीला 4 दिवस PC मिळालेले आहे। तर या गुन्ह्याद्वारे आम्हाला हे सांगायचं आहे की नागरिकांना आपले जे मुलं या आपल्या जे बहीण भावंड किंवा आपली पत्नीही फेसबुक इंस्टाग्रामद्वारे अन्य व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करतात आणि कॉन्टॅक्ट करून मग घरातल्या काही लोकांना माहिती नसते की ते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत। मग काही मुलींचं ब्रेकअप झालेलं असतं, मग त्या ड्रेसमध्ये त्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर आपल्याला कोणीतरी बोलते वगैरे म्हणून त्यांना तेवढाच रिलीफ मिळतो, पण त्यांना हे माहीत नसते की त्या पाठीमागे खूप मोठं त्यांचा कोणीतरी वापर करणार आहे आणि त्याचं काहीतरी जर अल्पवयीन मुली ती लग्न करायच्या अगोदर जर गर्भवती झाली तर तिला म्हणजे नंतर बरेच प्रॉब्लेम येणार जर लग्नाच्या वेळेस नंतर की बाबा तिला त्याचे कोण लग्न करणार सगळ्यात मोठा प्रश्न, आणि मग तिने भविष्यात सगळं अंधारात असणार, म्हणजे जशी लग्न झालं तोही तिला सांभाळणार नाही आणि नंतर मग जे होणारं अपत्य आहे त्यांचीही दुरावस्था होईल। त्याच्यामुळं जनतेने आपल्या प्रत्येक फॅमिलीतील लोकांना सांगितलं पाहिजे की माझ्या तर मते जे वरिष्ठ घरातले लोक आहेत त्यांनी आपल्या जे लेकरांचा मोबाईल चेक केला पाहिजे। इन्स्टाचे आता मोठ्यांना इतकंच माहिती आहे की इन्स्टावर एखाद अकाउंट असतं, पण फेसबुक इंस्टा व्हॉट्सअपचे खूप अकाउंट आहेत। एकाच ॲपमध्ये आपण 3-3, 4-4 अकाउंट घेऊ शकतो आणि त्याद्वारे आता आपल्याला हे माहीत असते की मोबाईलवर कॉल वगैरे केला जाऊ शकतो, पण आपले हे जे आपले मुलं आहेत ते तिथून व्हिडिओ कॉल करू शकतात, तिथून ऑडिओ कॉल करू शकतात, तिथून मेसेज पाठवू शकतात, जे की पालकांना याचं काहीही माहीत नसतं। तर पालकांना त्यांना जरी मोबाईलची विशेष नॉलेज नसेल तर त्यांनी कोणाच्या तर सहकार्याने मदत घेऊन आपल्या मुलांचे जी आता आपल्या वयस्कर थोडीशी बहीण वगैरे असेल किंवा आपली वाईफ असेल हे डिटेलमध्ये मोबाईल चेक करून ते कुण्या अन्य जे की अनोळखी व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊन तिचा कोणी दुरुपयोग किंवा दुर्व्यवहार करू नये याची व्यवस्थित काळजी घेतली बस नागरिकांना इतकं सांगायचं याद्वारे।